नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। रायगडमधून सुनील तटकरे उमेदवार, पत्रकार परिषदेत अजित पवारांची घोषणा, तर 28 तारखेला शिंदे फडणवीसांसोबत पत्रकार सर्व उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती। रायगड लोकसभा मतदारसंघातनं तिथले उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनील तटकरेजी तिथं उमेदवारी महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवतील। बारामतीत तुमच्या मनातीलच नाव समोर येणार, सुनेत्र पवार यांच्या उमेदवारीबाबत अजित पवारांचं सूचक वक्तव्य। जरा बारामतीचा सस्पेन्स ठेवतो ना, कारण तुम्ही सारखं काही पण आम्हाला पण मलाही ऐकायला बरं वाटतं, अरे वा हे आता नाव आलं का, अरे वा आता हे नाव आलं का। त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका, व्यवस्थितपणे व्यवस्थितपणे 28 तारखेला देतो, पण तुमच्या मनात जे नाव आहे तेच नाव तिथे येणार। श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती, पण जिंकला तो श्रीकृष्णच, अशा कार्यकर्त्यांच्या भावना। सुनेत्र पवार यांची फेसबुक पोस्ट। सुनेत्र पवारांनी शरद पवार गटाला डिवचलं। अजितदादांनी लोकांना दुखावलंय, सुळेंनी काहीही काम केलं नाही। अँटी पवार मतदान निर्णायक ठरणार, शिवतारेंची पवार विरोधी भूमिका कायम। सांगलीची जागा ठाकरे गट, तर भिवंडी लोकसभेची जागा शरद पवार गट लढणार, राऊतांची माहिती। सांगली, आई रिपीट, शिवसेना ही लड़ेगी। और भिवंडी के बारे में मुझे लगता है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का दावा जो है भिवंडी के ऊपर। सांगली आणि भिवंडी काँग्रेसची परंपरागत जागा, या जागांवर इतरांना दावा करता येणार नाही। नाना पटोले यांची प्रतिक्रिया। सांगली ही आमची परंपरागत जागा आहे, भिवंडी आमची परंपरागत जागा आहे आणि त्या जागेवर तुम्हाला दावा करता येणार नाही। आणि यावेळेस आमच्या जो उमेदवारी चांगली आणि या दोन्ही जागा काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या रूपाने जिंकेल। नाशिक लोकसभेसाठी भुजबळांच्या नावाची चाचपणी, शिंदे भाजपमधल्या तिढ्याऐवजी नाशिकची जागा राष्ट्रवादीला सुटण्याच्या चर्चा। मात्र भुजबळ कुटुंब कोणत्याही जागेसाठी आग्रही नाही, शिंदे गटा इतक्याच जागा राष्ट्रवादीला मिळाव्यात, भुजबळांची भूमिका। आम्हाला शक्यतो जे आहे शिंदे गटा एवढ्या आम्हाला पण जागा द्याव्यात। बाकी भुजबळ कुटुंबाबद्दल जे आहे कुठेही मी तुम्हाला कधीही सांगितलेलं नाही। मोठ्या नाराजी नाट्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आढळरावांचा अजित पवार गटात प्रवेश। शिरूर लोकसभा मतदारसंघातून आढळरावांना उमेदवारी मिळणार। नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणाचा निकाल 1 एप्रिल नंतर। निकाल राणांच्या विरोधात लागल्यास भाजपचा प्लॅन बी, कल्पना सरोज, कीर्ती गवई, सिद्धार्थ वानखेडेंच्या नावाची चाचपणी।